श्री स्वामी समर्थ। आज आहे एकादशी, कामिका एकादशी। तर कामिका एकादशी निमित्त मी आज बालगोपाल कृष्णावर कशा प्रकारे अभिषेक केला मी तुम्हाला दाखवत आहे। तर ते तुम्ही नित्यनेमाने जर असा संकल्पयुक्त तुम्ही जर बालगोपाल कृष्णावर जर तुम्ही अभिषेक केला तर तुम्हाला नक्की संतती सुख मिळते। आणि संतती सुख मिळून तर त्याच्यासोबत तुम्हाला छान चपळ आणि बालगोपाल कृष्णासारखं नटखट्टा बाळ होतो, म्हणजे खूप गुणवान बाळ जन्मायला येतो आणि गर्भाचं रक्षण करते। हे बालगोपाल कृष्णावर जर अशा प्रकारे तुम्ही जर अभिषेक केला तर समजा अशा प्रकारे अभिषेक करून दोघं नवरा बायकोने हे तीर्थ प्यायचं, म्हणजे गर्भाचंही रक्षण होते। तर अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करायचा। तर मी करून दाखवते थोडक्यात, तर ते तुम्ही करून बघा। आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। 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 गोविंद दामोदर स्तोत्रम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। जे पिबस्वामृतं तदेव गोविंद दामोदर माधवेति। गोविंद गोविंद हरे मुरारे, गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण, गोविंद गोविंद रथांगपाणी, गोविंद दामोदर माधवेति। गोपाल वशिंदर रूपसन्निधे, लोकेश नारायण दीनबंधु, उच्च स्वरतम वद सर्वदेव। गोविंद दामोदर माधवेति। श्री कृष्ण राधा गोकुलेश, गोपाल गोवर्धन नाथ विष्णू, जीव विवाहस्मृत देव। गोविंद दामोदर माधवेति। गोपीपते कंसरी पो मुकुंद, लक्ष्मीपते केशव वासुदेव, जीव विवाहस्मृत देव। गोविंद दामोदर माधवेति। आता संतान गोपाल मंत्र कसा घ्यायचा त्याचा। देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते, दैवं तनयं कृष्ण त्वामहं शरणागत। देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते, दैवी तनय कृष्ण त्वामहं शरणागतम्।